डोंगर उतारावरचं गवत मध्यान्नी तळपणाऱ्या कडक उन्हामुळे करडे पिवळसर पडले होते. डोंगरावरच्या पायथ्याला जो नेमुळता उतार झाला होता तिथे पावसाचं पाणी खळाळत्या धबधब्याच्या स्वरूपात खाली येत होतं आणि ते सगळे धबधबे एकत्र होऊन कल्याणी नदीच्या प्रवाहाला जाऊन मिळत होते. पायथ्याशी असंख्य वनस्पती, झाडे, झुडपे वाढून एक दाट जंगल निर्माण झाले होते. त्यात बांबू, लँटना व इतर विषारी वनस्पतींची वाढ झालेली होती. असंख्य वेली वाढल्या होत्या. मोठमोठ्या वृक्षांचा आधार घेत त्यांनी आपले जाळे पसरले होते. आता तर त्यांची खोडं आपल्या मनगटा एवढी वाढली होती. झाडाचे अस्तित्वच त्यांनी धोक्यात आणले होते. एकेकाळी करंगळी एवढे, नंतर मनगटा एवढे, नंतर तुमच्या मांडी एवढे वाढता वाढता आता ते तुमच्या शरीरा इतके वाढले होते. त्याचे वजन सुद्धा भरमसाठ वाढले होते. मग पुन्हा मुसळधार पाऊस कोसळल्याने, वादळाने त्या दाट वेलींनी झाकळून टाकलेल्या वृक्षांचा अंत झाला होता आणि ते उन्मळून पडले होते. अशा रीतीने त्यांनी जिला आसरा दिला, आधार दिला, तीच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरली होती. वेलींचे जाळे इतके दाट वाढले होते की माणूस काय किंवा कुणी जनावर काय ते भेदून आत जाऊ शकत नव्हते. आता तिथे वस्ती होती फक्त छोट्या कृमींची आणि उंदरासारख्या लहान लहान प्राण्यांची. त्यानंतर त्यांच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या साप आणि अजगर इत्यादींची. बाहेर जरी कितीही उन्हाळा दुष्काळ असेल तरी आतमध्ये हिरवळ होती. तिथे सततचा अंधार असायचा, त्यामुळे रातकिडे दिवस रात्र किरकिर करत असायचे. ज्या वेली सूर्यप्रकाश पाहू शकला नाहीत त्या गुदमरून मरून पडल्या. पण डोंगरांच्या उतारावर मात्र याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होती. तिथे सूर्य निर्दयपणे निसर्गाला पळून काढत होता. पाने जळून सुकून गळून पडत होती आणि पानांचा कुरकुरीत गालीच्या जमिनीवर अंथरला जात होता. पुढे पाऊस पडल्यावर हीच पडलेली पाने कुजून त्यांचे खत तयार होऊन ती त्याच झाडाला नवजीवन देत होती. वर उंच शिखरावर याहून वेगळी परिस्थिती होती. तिथली जमीन थंड, खडकाळ आणि वातावरण सगळीकडे कुंदपणा भरून राहिला होता. शेवाळ्याचे जिकडे तिकडे साम्राज्य पाहायला मिळत होते. त्यात अनेक पक्ष्यांचे आवाज, त्यातल्या त्यात विस्लिंग स्कूलबॉय नावाचा पक्षी तिथे आनंदाने आपली गाणी गात होता. आपली कथा अशाच वातावरणात सुरू होते. जेव्हा दुपार टळून गेली होती, समस्त पशु पक्षी वृक्षांच्या छायेखाली किंवा एखाद्या खडकाच्या शीतल छायेखाली आराम करत होते. वारा पडलेला होता. सर्व झाडे, वृक्ष समाधिस्थ झाल्याप्रमाणे स्तब्ध होते. कुठेही किंचितशीही हालचाल जाणवत नव्हती. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. तशात एक मानवी आकृतीचं अस्तित्व तिथे प्रकट होतं. एखाद्या चोरासारखी आवाज न करता ती तिथे वावरत होती. त्याच्या काळ्या शरीरावर लंगोटीशिवाय एकही वस्त्र नव्हते. हातात मात्र कुदळ होती. रंगम पेठून कोठंडा रेड्डी एका खास वनस्पतीच्या शोधासाठी 12 मैलाची पायपीट करून इथे आला होता. तसा तो नेहमी यायचा. त्या वनस्पतीला कुलू वॉटर प्लांट म्हणायचे. त्याची कंद अत्यंत उपयुक्त असतात आणि त्याला प्रचंड मागणी होती. कामोद्दीपना करण्यात ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जात होती. त्याच्या शोधार्थ तो इतक्या लांब आला होता. अत्यंत छोटे असलेले ते 3 पानांचे रोप खडकामागे मोठ्या काळजीने शोधावे लागे. त्यानंतर कुदळीने उकरून त्याचे कंद कुडून घ्यावे लागत. त्यात म्हणे जादुई शक्ती होती. ती कंद कुडायची, वाळवायची, पुरुषाच्या वीर्यात मिसळायची आणि अमावास्येच्या रात्री त्याच्यावर विशिष्ट मंत्रोपचार केला की त्यात प्रचंड कामवासना प्रदीप्त करण्याची शक्ती अवतरित होत असे. ती जरी एखाद्या स्त्रीच्या पोटात तिचा एखादा कण जरी गेला तरी ती समोरच्या पुरुषाच्या मिठीत सर्व लाज लज्जा सोडून स्वतःला समर्पित करीत असे.
कित्येक वर्ष रेड्डी हे पावडर विकत असे. 1 रुपयाला 1 चिमूट असा त्याचा भाव होता. आणि केवळ त्याचमुळे त्याची अनेक अनौरस मुले रंगपेठमध्ये वावरत होती ह्याचा त्याला सार्थ अभिमान होता. एक रोप काढण्यासाठी तो खाली वाकला. त्याने तिथे कुदळीने थोडे खणले. त्या कुदळीचा बसका आवाज आला, पण त्या कार्यात तो इतका मग्न होता की बाकीचे कुठलेही आवाज त्याच्या कानावर पडत नव्हते, की त्याच्यावर रोखले गेलेल्या 2 अमानुष क्रूर डोळ्यांकडे त्याचे ध्यान पण गेले नाही. कसलाही आवाज न करता ते डोळे आपल्या भक्ष्यावर स्थिर ठेवून कमालीच्या सावधपणे पुढे सरकत होते. लार्सल जीभ तोंडातून बाहेर येऊन वरच्या ओठावर फिरत होती. हा त्या दुष्ट आत्म्याच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील 3 संरक्षित जंगलाच्या म्हणजे भाक्रापेट रिझर्व, चमला व्हॅली आणि मामांदूर हायरेंजच्या सीमेवर वसलेल्या गावातल्या पुढच्या मालिकेतला पहिला बळी ठरणार होता. ते हत्याकांड अत्यंत बिनबोभाट पार पाडले. रेडीला आपल्यावर आसमानातून कोणते संकट कोसळले याची गंधवार्ताही लागली नाही. त्याला जाणवला तो त्याच्यावर कोसळलेला भार, उघड्या पाठीत घुसलेला नख्यांच्या जीव घेण्या वेदना, त्याही क्षणभरच. पुढच्याच क्षणी सुळे त्याच्या नरड्यात आणि डोक्याच्या मागच्या बाजूला घुसले. अशा रीतीने हे जग सोडून जाताना रेडीला त्याच्या हातातल्या मौल्यवान कामोत्तेजक मुळीला आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागेल असे कदापिही वाटले नव्हते. रेड्डीचा हा उद्योग सगळ्यांना माहिती होता. तो नाहीसा झाल्यावर अनेक शंका कुशंका तात्पुरत्या निर्माण झाल्या. काही काळ गेला. काही दिवसानंतर 2 फॉरेस्ट गार्ड तिथून जाताना त्यांना तिथे ती बेवारशी पडलेली कुदळ आणि एक मातीत मळलेली पिशवी दिसली. तेव्हा नाहीसा झालेला रेड्डी त्यांच्या डोळ्यासमोर आला. आजूबाजूला इतर कसल्याही खाणाखुणा नव्हत्या. त्या गार्ड्सनी पोलीस चौकीत जाऊन त्या वस्तू जमा केल्या आणि आपला रिपोर्ट दिला. या दुष्टात्म्याच्या सुरुवातीच्या हत्याकांडाच्या कारकिर्दीचा काही हिशोब नीट ठेवला गेला नाही. कालांतराने दुसरी घटना घडली, ती अशी. पुन्हा 30 दुपारचीच वेळ. 3 वाजून गेले होते आणि 7 गाडीवान आपापल्या बैलगाड्या घेऊन जंगल मार्गाने रंगमपेठला परतत होते. 4थ्या दगडाच्या मैलाच्या तिथे पेरेनियाल पाणपोई होती. तिथे त्यांनी आपल्या गाड्या लावल्या. थोडंसं खाल्लं, थंडगार पाणी प्यायले, हातपाय धुतले, चुळा भरल्या आणि वेडी ओढून थोडा आराम करण्यासाठी ते एका झाडाखाली विसावले. थोड्या गप्पा झाल्या. वेडी ओढून झाली. 7 जण रांगेत आपापल्या बैलांकडे परतले. विहिरीपासून बैलगाड्या फरलांगभर अंतरावर लावल्या होत्या. 6 जण आपापल्या बैलगाड्यापर्यंत पोचले खरे, 7वा मात्र पोचलाच नाही. सगळे अचंब्यात पडले. थोडा वेळ ते तिथेच त्याची वाट पाहत थांबले. अजून काही विड्या शिलगावल्या गेल्या. त्यानंतर त्यांच्यातल्या एकाला आठवलं, पुत्तू सर्वात शेवटी चालत होता. शिवाय त्याने एका ठिकाणी वेडी पेटवण्यासाठी त्याला थांबलेला बघितला होता. पुत्तू हा चेन स्मोकर होता. बराच काल व्यतीत झाला. पुत्तू काही यायचे नाव घेत नव्हता. कुठे गेला असेल बरं? अनेक शंका कुशंका निघाला. त्याला एखाद्या पिशाच्याने तर नेला नसेल, एखादा साप तर चावला नसेल, एखाद्या वाघाने अथवा बिबळ्याने तर नेले नसेल. शेवटी सूर्य मावळतीकडे झुकू लागला. अंधार चहू बाजूने पसरत चालला होता. तसे 6च्या 6 जण आपापल्या बैलगाडीत बसले आणि त्यांनी बैलगाड्या आपल्या गावाकडे हाकारल्या. सातवी बैलगाडी मात्र तिथेच राहिली, आपल्या मालकाची वाट बघत. पण पुत्तू फिरकला नाही. अंधार पडला, थंडी वाढू लागली, दव पडू लागले. तसे त्या बैलांनी आपल्या नेहमीच्या वाटेने गावाकडे कूच केलं आणि पहाटे 4च्या दरम्यान ती गावात पोचली. वाटेत त्यांना कोणत्याही वाघाने अडवले नाही, कोणत्याही वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही.
पुत्तू पहिल्या बळीप्रमाणे कोणताही माग न ठेवता नाहीसा झाला होता. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात अजून एक बळी असाच गेला. त्यानंतर अजून एक बळी गेला. आता लोकांच्या मनात जमाला व्हॅली भुताटकीने झपाटलेली आहे याची खात्री पटली. तिसरा माणूस रंगमपेठहून 13 मैलावर असलेल्या एका छोट्या गावाकडे चालला होता. तो एक व्यापारी होता आणि त्याच्याबरोबर 7-8 गाढवे होती. त्या गाढवांवर ज्वारीने भरलेली पोती लादलेली होती. तो 7व्या मैलाच्या दगडाजवळ असलेल्या विहिरीपाशी जेवणासाठी व पाण्यासाठी थांबला. तिथे काही बांबू कापणारे मजूर सुद्धा थांबले होते. याने आपल्याकडे रस्सी आणि कळशी नसल्याने कृपा करून आपल्याला विहिरीतून प्यायला पाणी काढून द्या अशी विनंती त्यांना केली. त्यांनी सुद्धा त्याला पाणी दिले. पाणी पिऊन तो मार्गी लागला. त्यानंतर त्याच विरुद्ध दिशेने रंगमपेठला येणाऱ्या काही व्यापाऱ्यांना 10-12 गाढवे बेशिस्तपणे वावरताना दिसली. त्यांच्या पाठीवर ज्वारीच्या बोऱ्या होत्या, पण त्यांच्या मालकाचा कुठेच पत्ता नव्हता. चौथा बळी, ज्याने गाढवाच्या मालकाला प्यायला विहिरीतून पाणी काढून दिले होते, त्या बांबू कापणाऱ्या मजुराचाच गेला होता. ते 10-12 मजूर तिथे 7व्या मैलाच्या दगडाजवळ बांबू कापायचे काम करत होते. त्यांनी तिथेच एक झोपडी बांधून मुक्काम केला होता. त्या व्यापाऱ्याला पाणी दिल्यानंतर काही दिवसांनी ते लोक मधल्या सुट्टीत जेवण घेण्यासाठी विहिरीभोवती जमले होते. जेवण झाल्यावर पाणी पिऊन सगळे आपल्या कामावर रुजू झाले, पण हा नंतर कुणालाच दिसला नाही. दुसऱ्या दिवशी ते सगळे एकत्र आले आणि पुत्तूचा शोध घेऊ लागले. एका ठिकाणी त्यांना पुत्तूचा कोयता मिळाला आणि त्या कोयत्या शेजारी त्याची पगडी, जणू त्याने ती अलगद उतरून ठेवली आहे इतके व्यवस्थित ठेवलेली आढळली. त्यांनी आजूबाजूला कसून तपास घेतला, पण या व्यतिरिक्त त्यांना काहीही आढळले नाही. मग याला त्यांच्याकडे एकमेव उत्तर होते, भुताटकी, अतृप्त आत्मा. आता रंगमपेठमध्ये भीतीची लहर पसरली. सगळे गाव भीतीच्या एका अनामिक लाटेखाली थिजून गेले. पोलिसांना सूचना दिल्या गेल्या, पण ते कळताच रंगमपेठचे गावकरी मान हलवत म्हणाले, या अदृश्य अमानवी पाशवी शक्तीपुढे पोलीस आणि माणसांचा काय पाड लागणार. त्यासाठी एकच उपाय होता, या दुष्ट आत्म्याला शांत करायला एखादा बळी देणं आवश्यक होते. बळी, पण कुणाचा? कोंबडा, बोकड यांचा बळी सहसा चालतो. याच प्राण्यांचा बळी दिला जातो, पण इथे याला मानवी बळीची गरज आहे. पोलीस सावध झाले. पोलिसांची झोप उडाली. घाबरलेले गावकरी कोणत्या थराला जाऊ शकतील याची त्यांना कल्पना होती. सामूहिक भीती कुठल्याही थराला जाऊ शकत होती. बरं, अशा मानवी बळी द्यायच्या घटना यापूर्वी घडल्या नव्हत्या असेही नाही. त्यामुळे पोलिसांनी गावातल्या मांत्रिकावर आपली नजर वळवली. कृष्णप्पा रेड्डी एकमेव महत्त्व असलेला मांत्रिक आणि इतर अघोरी विद्या जाणणारा म्हणून प्रसिद्ध होता. तशात चंद्रगिरी गावातील आदिमा नावाच्या एका हरिजन स्त्रीचा आदिराज नावाचा 9 वर्षाचा मुलगा नाहीसा झाला. रंगमपेठ पासून चंद्रगिरी 6 मैलावर होते आणि तिथं आठवड्याचा बाजार दर सोमवारी भरत असे. पंचक्रोशीतले लोक तिथे खरेदी विक्रीसाठी येत असत. कृष्णप्पाला बऱ्याच लोकांनी सोमवारी त्या बाजारात पाहिले होते आणि आदिराज रविवारी आपल्या आईजवळ झोपला होता. सोमवारी बाजारात जातो म्हणून गेला, तो परत आलाच नाही. तो कुणाला दिसलाच नाही. शुक्रवारपर्यंत आदिमाने कसाबसा धीर धरला आणि मग तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांचा पहिला रोख कृष्णप्पावर होता. पोलिसांनी कृष्णप्पाच्या घराची झडती घेतली, पण त्यांना अपेक्षित रक्ताने माखलेले कपडे, सुरी वगैरे काही मिळाले नाही. निराश झालेल्या फौजदाराने कृष्णप्पाला बेड्या घातल्या आणि चंद्रगिरीत आणून 8 दिवस कैदेत ठेवला. नंतर काहीच पुरावा किंवा साक्षीदार पुढे न मिळाल्याने त्याला 9व्या दिवशी सोडून द्यावे लागले. सोडताना मात्र त्याने त्यांच्या परवानगीशिवाय गाव सोडू नये व कुठे जाऊ नये अशी सक्त तंबी त्याला दिली. तिथून निघताना कृष्णप्पाने कधीतरी शेरात 125 भेटतोच असे सूचक उद्गार काढले.
त्या उद्गारावर फौजदाराचे पुढचे 15 दिवस त्या शब्दांचा मतितार्थ शोधण्यात आणि डोके खाजवण्यात गेले. त्याला समजेना तो शेर होता की सव्वा शेर. अशा रीतीने अधिराजचे नाहीसे होणे हे सुद्धा एक रहस्य बनून राहिले. पुढच्या आठवड्यात अजून एक व्यक्ती नाहीशी झाली. यावेळी ती एक स्त्री होती. तिचे नाव होते व्यंकटम्मा. तिचा नवरा सकाळी आपली गुरे घेऊन रानात चरायला गेला होता आणि व्यंकटम्मा त्याच्यासाठी दुपारी जेवण घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जाणार होती. टळटळीत दुपार झाली तेव्हा तिकडे भुकेलेला तिचा नवरा पिंपळाच्या झाडाखाली तिची वाट पाहून थकला. एकतर त्याच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता आणि आता ती आली की तिला फटके द्यायचे असे त्याने ठरवले. म्हणजे भविष्यात ती असा उशीर कधीच करणार नाही. पण तशी वेळ आलीच नाही. व्यंकटम्मा तिकडे फिरकलीच नाही. तो संध्याकाळी रागाने घरी परतला ते तिला चांगली अद्दल घडवण्याच्या उद्देशाने. पण घरी न जेवण तयार होते न त्याला व्यंकटम्मा कुठे दिसली. त्याच्या लहान मुलीने सांगितले की आई दुपारीच त्याच्यासाठी भाजी भाकरी घेऊन गेली. काही दिवसांनी व्यंकटम्माचा विखुरलेला डबा पिंपळाच्या झाडापासून अर्धा मैलावर सापडला. पण शेवटपर्यंत तिचा काही स्थान पत्ता लागला नाही. अगोदरच्या सर्व बळीप्रमाणे तीही हवेत नाहीशी झाली होती. त्याचवेळी नेमका मी रंगमपेठपासून 1 मैलावर असलेल्या जंगलातल्या नागापाटलाच्या फॉरेस्ट बंगल्यात माझ्या एका भारतीय मित्राबरोबर, त्याचं नाव देवसुंदरम, त्याच्याबरोबर आलो होतो. जरी माझ्याबरोबर माझ्या शिकारीचे साहित्य होते तरी पण माझा तिथे यायचा उद्देश शिकार हा नव्हता. तो वेगळाच होता. माझ्या या मित्राला डांग्या खोकला झाला होता. त्याने सगळे उपचार केले पण काही सुद्धा फरक पडला नव्हता. डांग्या खोकला हा साथीचा रोग आहे. त्याला तो प्रसाद म्हणून त्याच्या मुलाकडून मिळाला होता. मी एका संध्याकाळी बँगलोरला त्याच्या घरी जेव्हा त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा सोफ्यावर बसून तो प्राणांतिक खोकत होता. त्याचे डोळे सुजले होते, डोळ्यातून पाणी येत होतं, डोळे लाल झाले होते, त्याला लागलेले ढास आवरता येत नव्हती. त्याच्यापासून लांब राहा, त्याला डांग्या खोकला झालाय, त्याची बायको ओरडली. काही वर्षापूर्वी माझा मुलगा डॉन आणि मुलगी जेन दोघांनाही डांग्या खोकला झाला होता. माझी बायको, जिला थोडेफार औषधीचे आरोग्याचे ज्ञान होते, तिने मला सांगितले की शिकारीला जाताना दोघांना नागपाटलाला घेऊन जा. तिथल्या कोरड्या हवामानात दोघांना बरे वाटेल. आणि खरोखरच 48 तासात दोघांना आराम पडला होता. मी हे जेव्हा देवला सांगितले तो खोकल्याचे ढास आवरत तो म्हणाला, चल चल मग आजच आपण निघूया नागपाटल्याला जायला. तेवढे बोलून तो थांबला आणि त्याला पुन्हा खोकल्याची ढास लागली. त्याचा अवतार बघून मला हसू फुटले. त्यावर तो रागाने म्हणाला की तुझी विनोदबुद्धी फार दर्जेदार नाहीये. दुसऱ्या दिवशी माझ्या फोर्ट टी गाडीने आम्ही दोघं नागपाटल्याला जायला निघालो. पोचायला उशीर व्हायला नको म्हणून आम्ही लवकर निघालो. फोर्ट टी गुणी असली तरी पळण्याच्या बाबतीत ती थोडी अधूच होती. आम्हाला 170 मैलाचा टप्पा पार करायचा होता. लवकर निघून 20 मैल प्रति तास गतीने आम्ही रमत गमत निघालो. गप्पा मारत थांबत आधीमध्ये रॅडिएटरमध्ये पाणी घालत जेवत चहा घेत आम्ही 5 वाजण्यापूर्वी नागपाटल्याला पोहोचलो. खराब रस्त्यावर धक्के खात पोटीचे कडक शॉक अब्झॉर्बरला सहन करीत त्रासदायक प्रवासात चित्तूर सोडल्यानंतर मात्र देवचा खोकला कमी झाला होता आणि हा निर्णय घेतल्याचे त्याला समाधान पण वाटले. रात्री जेवण केल्यानंतर कंदिलाच्या प्रकाशात आम्ही बंगल्याच्या वरांड्यात आजूबाजूचे जंगलातले आवाज ऐकत बसलो होतो. तेव्हा बंगल्याचा रखवालदार तिथे येऊन आमच्यापाशी त्याने गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पाच्या ओघात त्याने सध्या तिथे असलेल्या दुष्ट आत्म्याची गोष्ट सांगितली आणि त्याने कसे 5 लोक गिळंकृत केले त्याचे रसभरीत वर्णन सुद्धा केले. आम्ही म्हणजे मी आणि देव त्या गोष्टी ऐकून थरारून गेलो. त्या वातावरणात भर म्हणून की काय, नदी किनारी एक बिबळ्या सोईंग कॉल देऊ लागला. एखाद्या लाकूड तोड्या करवतीने लाकूड कापतो तसा तो आवाज त्या वातावरणात भीतीदायकरित्या घुमला. त्यानंतर आम्ही झोपायला गेलो. बंगल्यातल्या बेडरूममध्ये गरमीने आम्हाला झोप येईना. त्यात तिकडे सैरा वैरा पळणाऱ्या उंदरांनी उच्छाद मांडला होता. अचानक त्यातल्या
एका उंदराने गुदमरल्यासारखा प्राणांतिक आवाज काढला. तेव्हा देवने मला विचारले, तो असा का ओरडला? मला त्याचे उत्तर माहिती होते. एखाद्या सापाने त्याला पकडले असणार आणि तो आता त्याला गिळंकृत करायच्या मार्गावर असणार. गरमीमुळे आणि आवाजाने कंटाळून आम्ही आमच्या कॉट्स बाहेर वरांड्यात आणल्या. बाहेर बऱ्यापैकी गार वारं वाहत होतं आणि वर पत्रा असल्यामुळे तेथे उंदीर पण नव्हते. त्यानंतर आम्हाला अत्यंत शांत झोप लागली.